वैद्यबुवा, काहीतरी करावं। काल स्वामी देवांचं शरीर लाव्यासारखं तप्त झालं होतं, स्वतःला जाळत होतं। आम्ही गुलाब पाणी शिंपडलं, चंदनाचा लेप लावला, बेलपत्र तुळशीपत्र वाहिलं, पण कशानेच काही फरक पडला नाही। आणि आज आज बर्फासारखं थंड पडलंय। हो ना वैद्यबुवा, आता तर स्वामींच्या अंगातलं सारं बळच निघून गेलंय। काही खात पीत सुद्धा नाहीयेत ते आता। उठत नाहीयेत, बसत नाहीयेत, अहो पाण्याचा घोट सुद्धा घेतला नाहीये त्यांनी। वैद्यबुवा, आम्हाला ना स्वामींचा हा त्रास अजिबात बघवत नाहीये। काहीतरी करा हो, आमच्या स्वामींना बरं करा, स्वामींना बरं करा। वैद्यबुवा, काहीतरी उपाय सांगा हो। स्वामी देवांना असं पाहवत नाहीये, आता तुम्हीच काहीतरी करा। सुंदरा मावशी, तुम्ही मगाशी जे सांगितलं ते अगदी खरं आहे। स्वामींच्या आजाराची प्रत्येक लक्षणं ही गौरीच्या आजारासारखीच आहेत। तोच ताप, त्याच वेदना, डोक्याचा ते असह्य ठणका मारणं, शरीराची अशक्तता, यापेक्षा एकही लक्षण वेगळं नाहीये। म्हणजे गौरीचं दुखणं स्वामी देवांनी स्वतःवर घेतलंय। हो, आणि स्वामींचा आजार हा गौरीच्या आजारापेक्षा जास्त बळावला आहे। आणि इतका बळावलाय की कुठल्याही क्षणी स्वामींच्या जीवाचं स्वामी देवा, देवा नका हो असं करू, नका असं करू। वैद्यबुवा, असं काही नका हो बोलू। आमचे स्वामी देव आम्हाला सोडून जाऊ शकत नाही। झालं, पहिला अडथळा दूर झाला। आता हे लग्न कुणीच थांबू शकणार नाही। स्वामी, मी स्वतः तुम्हाला आमंत्रण दिलं होतं, माझ्या लेकीच्या लग्नाला नक्की या असं किती आग्रहाने सांगितलं होतं, मग तुम्ही अजून कसे आला नाहीत? माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा दिवस आणि तुम्ही नाहीत। चला मंगलाष्टक सुरू करूया। स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरम्। शुभमंगल सावधान। धन्य झालं आयुष्यात, माझ्या लेकीचं मंगल कार्य माझ्या डोळ्यासमोर होतंय। स्वामी, तुमची कृपा अशीच राहू दे। आता सगळं संपलं, यापुढे मला कोणीही थांबू शकत नाही। स्वामी, हे खरंच तुमच्या इच्छेने घडतंय की ही माझ्या श्रद्धेची परीक्षा आहे? तुम्ही म्हणाला होतात ना की सत्याची वेळ जवळ आली, मग ती वेळ अजून का आली नाही?
यमुना, स्वामींचं नाव घेऊन तुम्हाला मी एक शब्द देतो, तुमच्यावर मी अन्याय होऊ देणार नाही. सत्याला उशीर होऊ शकतो, पण त्याचा पराभव कधीच होत नाही. मी त्या सुधाकर विरुद्धचा पुरावा शोधून आणेन. तुमच्या आईसमोर सत्य उभं करेन. तिला पटवून देईन की सुधाकर ठग आहे. या दोघांनी एकमेकांना हार घाला. स्वामी, तुम्हाला हे मान्य आहे का? आणि जर हे तुम्हाला मान्य नसेल तर मग मला आत्ताच एखादा संकेत द्या. स्वामी, काय होतंय तुम्हाला? स्वामी देवा, देवा डोळे उघडा हो. आमच्याकडे बघा, आमच्याशी बोला देवा. तुम्ही शांत राहिलात की आमच्या सगळ्यांचा जीव घाबरतोय देवा, घाबरतोय. स्वामी, अहो भक्तांच्या वेदना तुम्ही घेतलेत, पण स्वामी अहो एखादा शब्द बोला, कपिला करून हाक मारा स्वामी. स्वामी धीर द्या, स्वामी धीर द्या.